चला आज पावट्याची उसळ बनवूया। पावटे बोलतात किंवा वाल बोलतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असतील याला, मला माहीत नाही। मला फक्त पावटे बोलतात त्याला माहिती आहे। तर हे मी डीमार्टमधून घेऊन आले आहे आणि रात्री हे भिजत घातलेत, म्हणजे रात्री भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा आपल्याला जेव्हा करायची आहे ना तेव्हा त्याची ती सालं काढून सोलून घ्यायची आहेत। हे बघा मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे। हे बघा दुसऱ्या दिवशी हे भिजले की असे होतात आणि त्याची ही सालं अशी काढून घ्यायची आपल्याला। खूप छान रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते, मालवणी स्टाईलने। एकदा नक्की ट्राय करून बघा। हे बघा छान मोड आलेत, मी ते एक दिवस ठेवले होते म्हणून छान मोड आलेत त्याला। आणि हे फोडणीसाठी आपण एक कांदा, एक टोमॅटो अर्धा घेतला आहे, टोमॅटो 3-4 कढीपत्त्याची पानं आणि एका साईडला आलं लसूण पेस्ट आणि 2 मीडियम बटाटी टाकून घेणार आहोत। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आणि कढई जशी गरम झाली की आपण 2 चमचे त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कांदा फोडणीला देणार आहोत आणि कांदा चांगला लालसर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा नंतर कढीपत्ता पण टाकायचा, कढीपत्त्याने टेस्ट छान येते। कढीपत्ता आपल्या शरीरासाठी पण खूप हेल्दी आहे, त्याच्यामुळे कढीपत्ता नेहमी टाकायचा। त्यानंतर कांदा थोडा लालसर झाला की आपण जो टोमॅटो ठेवला आहे साईडला तो टोमॅटो टाकून चांगला परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो जरा थोडासा नरम झाला, त्या तेलामध्ये चांगला भाजला की त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आणि आलं लसूणही आपल्याला चांगले परतून घ्यायचे। आणि त्यानंतर मी आतमध्ये मसाला टाकून घेतला आहे, काश्मीरी रेड चिली पावडर। तो काश्मीरी रेड चिली पावडर टाकून चांगलं परतून घेऊन त्यामध्ये थोडी हळदही टाकली आहे आणि त्यानंतर आपण जी पावटे सोलून ठेवले ना ते आतमध्ये टाकून चांगलं परतून घ्या। हे बघा अशा प्रकारे पावटे आणि बटाटे चांगलं टाकून परतून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला पाणी आता ॲड करायचं आहे। पाणी जे आपण ॲड करणार आहोत ना ते पावट्याच्या थोडंसं वर आलं पाहिजे। हे बघा अशा प्रकारे। आता बघा मी पाणी टाकले, ते थोडं आतमध्ये पाणी बघा किती वर टाकले ते, आणि मीठ टाकले चवीप्रमाणे आणि ह्याला चांगली उकळ काढून घ्यायची। अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहोत, पावट्याच्या वर मीन्स अजून थोडं पाणी टाकणार आहोत आपण। हे बघा अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं हे ढवळून आपल्याला चांगलं 5 मिनटं हे उकळत ठेवायचं आहे। जास्त वेळ लागत नाही पावटे शिजायला। त्यानंतर हे आपण वाटण जे मी रेसिपी अपलोड केली आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता। तर हे वाटण आहे खोबरं आणि कांद्याचं, ते चांगलं परतून घेतलेलं आहे आपण, म्हणजे चांगलं भाजून घेतलं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडासा मसाला टाकून ते वाटण लावून घेतलं आहे आणि हे अर्ध शिजलं ना की त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं ते वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि वाटण टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे शिजलं की नाही ते एकदा बघायचं आणि मग गॅस ऑफ करून तुमची भाजी रेडी आहे। ही बघा अशा प्रकारे खूप टेस्टी लागते, अप्रतिम चव लागते। चपातीसोबत तर खूप छान लागते, एकदा नक्की